नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. काही कारणांमुळे मी गावाला आलेली आहे आणि आज तुम्हाला मी गावाकडची अगदी शेतामधली गावरान कोंबडीची रस्साभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा. तर इथं आम्ही चूल मांडून घेतलेलं आहे. आधी सुरुवातीला भाकरी बनवून घेतलेले आहेत म्हणून चूल खूप छान पद्धतीने पेटलेलं आहे. आता आपण भाजी शिजवायला टाकूया. मी इथं एक कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून जिरा ॲड केलेलं आहे. जिरा चांगलं तडतडायला लागलेलं आहे. त्याच्यात आता आपण गावरान कोंबडीचं चिकनला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण ते थोडं थोडं करून ॲड करून घेऊया. इथं मी चिकन ॲड करून व्यवस्थित खालीवरती परतून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण थोडी याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद पण ॲड करून घेऊया. हळदचा थोडा कलर कमी आल्यामुळे मी परत अजून थोडी हळद ॲड केलेली आहे आणि चांगली उकळी येऊ दिलेली आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला कुकर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या. मी शिजवताना जराही नमकचा वापर केलेला नाही कारण की आम्ही नमक घरी विसरून आलो होतो. तर आता 3 शिट्ट्या घेऊन झालेले आहेत. अगदी मी मंद फ्लेमला घेतलेले आहेत. चुलीचे जाळ आहे ते खूप कमी ठेवला होता. तर आता आपण कुकर साईडला ठेवूया आणि आता एक पातेली ठेवून त्याच्यामध्ये मी इथं भरपूर सारं तेल ॲड केलेलं आहे. अगदी आम्ही 10 ते 12 लोकांसाठी भाजी बनवतो आहे त्यानुसार मी तेलाचा वापर करते. जास्त पण नाही आणि कमी पण नाही, मीडियम तेल वापरते. तर इथं आम्ही घरूनच कांदा, लसूण, टमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण बनवून आणलेलं होतं. ते तेलामध्ये छान पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. त्यानंतर आपण इथं बेसिक मसाले वापरणार आहोत. इथं मी लाल कुटणीचं तिखट वापरते. लाल आपलं जे जनरल तिखट असतं ते वापरते. धना पावडर, जिरा पावडर आणि थोडा चिकन मसाला वापरते. तर आपल्याला मसाले पण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जे आपण चिकन शिजवलेलं आहे ते आता थोडं थोडं करून आपल्याला ॲड करायचं आहे आणि याच्यात आपण आता चवीनुसार नमक पण ॲड करणार आहोत. मी बोलली तुम्हाला की आम्ही शिजवताना नमकचा वापर केलेला नाही. त्यासाठी इथं मी पूर्ण चवीनुसार जेवढं भाजीला गरज आहे तेवढं नमकचा वापर मी तर एक सोबतच करते. जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही शिजवताना देखील ॲड करू शकता. त्याच्याने अजून चिकनला छान टेस्ट येतो आणि कुणाला पिवळा रस्सा हवा असतो तर तो पण खाताना खूप छान लागतो. तर इथं मी थोडं थोडं करून सर्व कुकरमधली भाजी ॲड करून घेतलेली आहे आणि थोडं गरम पाणी पण ॲड करते. तर याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ॲड करू शकतात पाणी. आपण थोडं गावरान चिकन रस्सा भाजी बनवतो आहे म्हणून याच्यामध्ये रस्सा थोडा जास्तच राहतो. अगदी भाकरी चुरून वगैरे खाता येतील यापर्यंत मी एवढा रस्सा बनवते. इथं 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे त्यानुसार मी इथं पाण्याचा वापर पण करते. अगदी तुम्ही सुक्कं देखील बनवू शकतात. इथं मी जाळ एकदम कमी करून घेतलेला आहे चुलीचा आणि छान पद्धतीने इथं वरती सार पण आलेला आहे आणि भाजीला खूप छान पद्धतीने उकळी पण आलेली आहे. तर आता इथं मी एसूडचं पीठ ॲड करते. हे एसूडचं पीठ म्हणजे बाजरी, तांदूळ आणि चणा डाळ भाजून पीठ बनवलेलं असतं. जर तुम्ही रस्साभाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर त्याला घट्टपणा येण्यासाठी हे एसूडचं पीठ वापरलं जातं. तर मी थोडं गरम पाण्यामध्ये एसूडचं पीठ मिक्स करून ॲड केलेलं आहे. आता बघू शकता तिथं आपली भाजी पण खूप छान पद्धतीने जास्त पातळ पण नाही, जास्त गाढी पण नाही, अगदी भाजीला लागेल या पद्धतीने इथं बनवून तयार झालेली आहे. आणि भाजीला आता सर्वात शेवटी खूप छान पद्धतीने उकळी पण येते. इथं भाजीला जास्त उकळी काढायची जराही गरज नाही कारण की आपण चिकनला प्रॉपर व्यवस्थित शिजवलेलं होतं. तिथं मी सर्वात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करते. परत भाजीला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ही प्रोसिजर तुम्ही चूलवरती, हारवरती देखील करू शकतात. बघू शकता तिथं आपली गावरान चिकन रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही भाजी अगदी खूप टेस्टी लागते. हिची चव कशाची तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. अगदी चुलीवर कोणतीही गोष्ट बनवा, अगदी रस्साही असेल तरी तुम्ही 5 स्टार हॉटेललासुद्धा भेटणार नाही, एवढी टेस्टी लागते. अगदी रस्सासुद्धा आम्ही दुसरीकडे तसंच चूलवरती भाकरी देखील बनवून घेतलेले आहेत आणि भातसुद्धा बनवून घेतलेला आहे. आम्ही पूर्ण स्वयंपाक म्हणजे शेतामध्ये चुलीवरच बनवलेला आहे आणि याची टेस्ट तर खूप छान लागते. आपण शहरामध्ये राहतो, रोज तेच गॅसवरचं खातो, अगदी पाहिजे तसं टेस्ट नाही लागत. पण जे पारंपरिक पद्धतीने पूर्वीचे लोक चुलीवरचे बनवायचे तर त्यांना कोणत्या गोष्टीचा
आजार देखील होत नव्हता आणि ते एकदम निरोगी राहत होते. तसंच आता काही कारणांमुळे आपल्याला शहरामध्ये चुलीवर स्वयंपाक बनवता येत नाही आणि हे शेतामधलं जेवण खूप छान झालेलं होतं. सर्वांच्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला समजतच असेल आणि सर्वांनी खूप आवडीने खाल्लं. तुम्ही हा असा प्रोग्राम कधी शेतामध्ये केलेला आहे का? नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.